पुण्यातील शिरूरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून एका 22 वर्षीय तरुणीला लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी मूळची छत्तीसगडची असून कामाच्या शोधात पुणे जिल्ह्यात आली होती. आरोपींनी तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचं सांगितलं आणि कारमधून शिरूरला आणलं. 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान शिरूरमधील हॉटेल मार्बल इन लॉजिंगच्या एका खोलीत तिला डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. याच काळात तिला जबरदस्तीने नशा आणणारी पांढरी पावडर देण्यात आली आणि तिच्या इच्छेविरुद्ध सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे. या प्रकारातून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीनं शिरूर पोलीस ठाणे गाठलं आणि पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान दुसरी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथून समोर आली आहे. येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या 70 वर्षीय आजोबांनी अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या आईचं काही काळापूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर ती वडील आणि आजोबांसोबत राहत होती. मुलीचे वडील कामासाठी घराबाहेर गेल्यानंतर घरात ती आणि तिचे आजोबा दोघेच असायचे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आजोबांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. सुमारे 20 जून रोजी पहिल्यांदा अत्याचार झाल्याचा आरोप असून त्यानंतरही अनेक वेळा तिचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचं मुलीनं सांगितलं आहे. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा मुलीच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. कुटुंबियांनी तिला डॉक्टरकडे नेलं. वैद्यकीय तपासणीत ती 2.5 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला आणि तिच्या तक्रारीच्या आधारे 70 वर्षीय आजोबांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दोन्ही प्रकरणामध्ये आरोप अत्यंत गंभीर आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनांनी महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.